नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्रात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील शेतीपूरक उद्योगाची श्रीमंती आम्ही तुमच्यापर्यंत मांडत असतो. सुवर्ण कोकणने या सगळ्या चळवळीला एक नवा आयाम दिला, नवी माणसं घडवली, नवे शेतकरी घडवले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पुण्यासारख्या महानगरातल्या माणसांना गावाची ओढ श्रीमंतीच्या निमित्तानं निर्माण केली. अशाच सुवर्ण कोकणच्या चळवळीतला अश्वमेधचा एक बिनीचा शिलेदार आज आपल्या सोबत आहेत. त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत त्याचा हा सगळा प्रवास आणि अश्वमेधच्या पुढची कारकीर्द कशी असेल त्याबद्दल. आपल्यासोबत आहेत राजन सुर्वे. राजन, स्वागत आपलं सुवर्ण कोकणच्या या सगळ्या कार्यक्रमात. मला सांगा, तुझा आणि सुवर्ण कोकण चळवळीचा संबंध कसा आला? पहिली भेट स्मरते का? हा, स्मरते. मी पहिल्यांदा टीव्हीवरती जेव्हा पहिला प्रोग्राम लागला त्याच वेळी मी बघितलं. मी आधी पेपरमध्ये वाचलं होतं याबद्दल आणि मला अशी ओढ होती. म्हणजे मी असं बऱ्याचशा प्रोग्राममध्ये याआधी गेलो होतो किंवा झालो होतो कनेक्ट त्यांच्याशी, पण मला असं काही सापडत नव्हतं. मग मी या शोधात होतो आणि असं करता करता मला एका दिवशी टीव्हीवरती सहज प्रोग्राम आला आणि तो पहिला एपिसोड होता आणि मी तो एपिसोड पाहत होतो. त्यानंतर मग मला त्या एपिसोडमध्ये असं काही जाणवलं आणि कोकणाशी कनेक्टेड असल्यामुळे मी अजूनच त्याच्याशी कनेक्ट झालो आणि मग पाहत पुढे राहिलो आणि नंतर असं काही मनातून जाणून आलं माझ्या. मी ऑफिसला जाऊन भेटलो तर लगेचचीच कार्यशाळा होती. ती कार्यशाळा अटेंड केली. मला वाटतं ती कार्यशाळा होती फळ प्रक्रिया आणि त्या कार्यशाळेतून मी सुवर्ण कोकणमध्ये आलो आणि सुवर्ण कोकणचाच होऊन गेलो. जो आजपर्यंत मी सुवर्ण कोकणमध्ये बऱ्याच काही विषयाशी संबंधित काही करू इच्छितोय ते तेव्हापासून जे चालू झालं. कुठेतरी मनात छोटीशी ओढ होती, ती आज मला वाटतं मी समरसून करतोय. आज इथे येऊन अशा बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्यात, ज्याच्यातून मी माझा उद्योग किंवा मला जे काही मनातून होतं ते मला मिळत गेलं, हेच मी सांगू शकतो. नक्कीच. मला सांग, वेगवेगळ्या कार्यशाळा केल्यात आपण. या कार्यशाळेच्या निमित्तानं त्यातली श्रीमंती याबद्दल थोडंसं बोलूया. फळ प्रक्रियेच्या कार्यशाळेला तू होतास त्यावेळी तिथं असलेलं ज्ञान, म्हणजे साधारण आपण कोरी पाटी घेऊन जावे आणि जाताना प्रचंड विचारांची आणि कर्तृत्वाची श्रीमंती न्यावी असं होतं. त्या फळ प्रक्रियेच्या कार्यशाळेचा रिव्ह्यू कसा घेशील? फळ प्रक्रिये कार्यशाळेचा रिव्ह्यू म्हणजे घ्यायला गेलं तर मी नौखा होतो, त्यामुळे मी असं म्हणजे जे काही होत होतं माझ्यासमोर ते सगळं असं आश्चर्यजनक होत होतं. त्याच्यामध्ये जे वक्ते आले होते एवढे चांगले वक्ते होते आणि मी तर प्राथमिक माहितीच होती माझ्याकडे. म्हणजे असं काही खास नव्हतं की एखादा आता कोकणामध्ये होणारा काजू किंवा आंबा. आधी थोडक्यात थोडं करण्यासाठी थांबवतो. मला हेच म्हणायचं की आपण बहुतेक कार्यशाळेमध्ये लोक कोरी पाठीच घेऊन जातो. अनेकांचा असा समज असतो की एखाद्या कार्यशाळेला जायचं म्हणजे मला त्यातलं थोडंसं तरी कळायला पाहिजे तरच मी पुढचं करू शकतो. याच्यासाठी मला हे उत्तर हवं होतं. आता पुढे. तर मला काजू आणि आंबा याच्यामध्ये अजून काय करता येईल हे शोधायचं होतं. आता मोस्टली काजू आणि आंबामध्ये जे पारंपरिक पद्धतीने चालत आले ते सगळे करतातच, पण त्याच्यामध्ये पुढे जाऊन अजून काय करता येईल हे मी शोधायला इथे आलो होतो. आणि मला असं करता करता मी या कार्यशाळेमध्ये आलो आणि तिथले जे वक्ते होते त्यांनी बऱ्यापैकी अशी काही माहिती, विस्तारित माहिती दिली. मी खरंच म्हणजे त्या कार्यशाळेतच होऊन गेलो. मला काजूबद्दल मला माहिती मिळाली, त्याच्यानंतर आंब्याबद्दल माहिती मिळाली. अशा बऱ्याच प्रकारे जे फळ प्रक्रियाच्या बाबतीत करता येईल अशी चांगली माहिती मला याच्यातून मिळत गेली, जेणेकरून मी या गोष्टीचा विचार करेन, या उद्योगांचा विचार करेन आणि मी तो विचार केलाही आणि त्या दृष्टीने आता माझी पावलं पडत आहेत. नक्कीच. या सगळ्या कार्यशाळेतून आपण हे सगळं समजून घेत असतो. अशा प्रकारचे मार्गदर्शक. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यशाळा झाला. मला सांगा, या सगळ्या कार्यशाळेतून तू काय काय शिकत गेलास? सुवर्ण कोकणच्या प्रत्येक कार्यशाळा ह्या बऱ्याच काही देणाऱ्या असतात. आपल्याकडे असं आता तुम्ही बोललात जसं की कोरीपाटी घेऊन जातो, मीही तसाच प्रत्येक कार्यशाळेला जात होतो. कारण येणारे विषय आहेत हे विषय मलाही तेवढेसे माहीत नव्हते. एक फळ प्रक्रिया विषय किंवा एक शेळी पालन हे विषय फक्त माहीत होते, असे की साधारणतः माहिती होते, पण त्याबद्दल अशी खास काही माहिती नव्हती मला. पण मी इकडे आलो आणि मत्स्यपालन, परसबागेतील श्रीमंती वगैरे हे जे विषय येत गेले एकामागोमाग एक, हे बरेच काही ज्ञान देत गेले. एकदा वाटू लागलं की मी फळ प्रक्रियेसाठी आलोय तर मला शेळीपालनातूनही बरंच काही मिळणार आहे, गोपालनातून आत्मिक समाधान मिळणार आहे, आर्थिक स्थैर्य तर मिळणारच आहे, पण आत्मिक समाधानही मिळणार आहे. म्हणजे जे शेतीपूरक उद्योग मी काही ठराविक गोष्टी ठरवून आलो होतो त्या मला इथे एखाद्या सागराप्रमाणे लाभल्या. म्हणजे पूर्ण सागरच माझ्यासमोर, अथांग सागर होता. मला फक्त त्यातून निवडून घ्यायचं होतं की मी काय करू शकेन आणि हे मी काय करू शकेन. आज ज्या 12 कार्यशाळा होतात, मी अश्वमेधमध्ये आहे, त्यामुळे प्रत्येकातून काही ना काही टिपत आलोय, जे मला येणाऱ्या पुढच्या आयुष्यात मी त्या गोष्टी माझ्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करेन किंवा मी त्या गोष्टीमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. या कार्यशाळांमधून आपण ज्यावेळी पुढचा टप्पा म्हणजे अभ्यास दौरा करतो, अभ्यास दौऱ्याचं नेमकं स्वरूप काय असतं की बाबा ती पिकनिकच असते?
नाही, पिकनिक नसते. कारण जी कार्यशाळा होत असते, आता गोपालन या विषयावरती जर बोलायचं झालं तर गोपालन कार्यशाळा झाली की त्याच्यानंतर लगेचच अभ्यास दौरा झाला. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा आलो त्यानंतर गोपालन कार्यशाळेनंतर अभ्यास दौरा झाला. सिद्धगिरीला अभ्यास दौरा होता तो. या अभ्यास दौऱ्यातून आम्हाला प्रथमतः असं वाटलं की फक्त तिथे जाऊन पाहून यायचंय, म्हणजे कसं घडतं काय घडतं हे नुसतं पाहून यायचंय. पण ते नुसतं पाहणंच नव्हतं, तर ते जगणं होतं. ते खूप समाधानी होतं आणि खूप काही देणारं होतं. आणि जी तिथून प्रेरणा मिळाली की आपल्याला असंही गायीच्या सानिध्यात येऊन करता येतं, किंवा जे आत्मिक समाधान आपण जे शोधत असतो, म्हणजे जे आर्थिक स्तरीय मिळवता जे आत्मिक समाधान असतं ते ह्याच्यातून मिळत असतं. आणि अभ्यास दौऱ्यातून नुसतं हे सगळं मिळत नसतं, तर तो विषय कसा हाताळला जातो किंवा त्या विषयातली डीपली जे ज्ञान असतं ते तिथे जाऊन मिळत असतं. जे प्रत्यक्षात आपल्याला माहिती मिळायला हवी असते ती माहिती सुवर्ण कोकणच्या अभ्यास दौऱ्यातून मिळत असते. नक्कीच. वाचलेली गोष्ट जेव्हा समोर येतो किंवा वाचताना एखादी गोष्ट फार सोपी वाटत जाते, पण समोर आल्यानंतर त्या गोष्टीचा आवाका समजतो. इथे मात्र नेमकं उलट आहे. अभ्यास दौरे केल्यानंतर आपल्याला समजतं की ती गोष्ट आपणही करू शकतो. विशेषतः जातानाचे चेहरे तू पाहत असतील आणि येताना त्या चेहऱ्यांमध्ये मी देखील हे करू शकतो हा कॉन्फिडन्स असतो. तुझ्या सोबतच्या असणाऱ्या त्या सगळ्या प्रशिक्षणार्थींचे काय अनुभव असतात ते शेअर कर. आता सांगायचं झालं तर बरेच अभ्यास दौरे झाले, पण आता मी आताच्याच अभ्यास दौऱ्याचा उल्लेख करेन जो खांडपेला गायकर यांच्या वनदेवता फार्मवरती झाला होता. मी तिथे गेलो होतो. मलाही उत्सुकता होती, कारण गायकर याच्या आधी कार्यशाळेमध्ये येऊन बोलून गेले होते गोपालन या विषयावरती. तर त्या उत्सुकतेपोटीच मी गेलो होतो आणि तिथे जे पाहिलं ते मीच नाही तर तिथे आलेले मला वाटतं 100 जण त्या अभ्यास दौऱ्यासाठी आले होते. सर्वच जण मोहरून गेले होते, कारण तिथून कोणाचाही पाय निघत नव्हता शेवटपर्यंत. म्हणजे 5 वाजले तरीही कोणी तिथून यायला मागत नव्हतं. 6-7 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो आणि ते जे विषय तिथले होते, जे गोपालन, शेळीपालन, मत्स्य व्यवसाय, या सर्व व्यवसायांमध्ये जे काही समाधान असतं, जे काही म्हणजे एक सुख असतं किंवा जे काही आर्थिक स्थैर्य असतं, ते सगळं काही तिथे पाहायला मिळालं होतं. आणि हे सगळं जर ते करू शकतात तर आपणही इझिली करू शकतो हा एक आत्मविश्वास प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होता. जेव्हा नंतर यायला बस निघाली त्यावेळी प्रत्येक जण असा भरभरून बोलत होता किंवा प्रत्येक जणाने असे काही प्लॅन बनवले होते की थोड्याशा वेळामध्ये की हे सगळं आपण करू शकतो. आणि याबद्दलच्या बऱ्याचशा माहिती आम्ही एकमेकांना शेअर करतच हा अभ्यास दौरा एन्जॉय केला. ओके. या अभ्यास दौऱ्यातून आपण हेच समजून घेत असतो. या सगळ्या चळवळीकडे तू काय म्हणून पाहतोयस? मी या सगळ्या चळवळीकडे अशा दृष्टीने पाहीन की आज मी इथे आलोय, मी बऱ्याचशा उद्योगांना जवळून पाहतोय, काहीतरी करायचं या दृष्टीने मी त्याच्यामध्ये हातपाय हलवतोय. असंच बाकीच्यांनी यावं इकडे आणि ही चळवळ नुसती कोकणापुरती या नुसती काही ठराविक नाशिक, पुणे इथे न राहता पूर्ण गावागावात, घराघरात पोचावी आणि घराघरातील लोक या शेतीपूरक चळवळीतून पुढे जाऊन चांगलं आर्थिक स्तरी यांच्याकडे यावं असं मी पाहीन याच्यातून. कारण ही चळवळ काही ठराविक याच्यावरतीच नाही राहायला पाहिजे, याच्यामध्ये सगळेच जण आले पाहिजेत. असं काही करण्यासारखं इथे आहे. प्रथमतः इथे आलं पाहिजे. इथे आलं की कळेल की हा आवाका किती मोठा आहे, ही व्याप्ती किती मोठी आहे आणि ह्याच्यातून आपण काय साध्य करू शकतो. इथे बरंच काही साध्य करण्यासारखं आहे, बरंच काही मिळवण्यासारखं आहे, समाधान आहे, पैसा आहे, सर्व काही आहे. फक्त तुम्ही इकडे या, एकदा आलात की तुम्ही इथलेच होऊन जाल. या सगळ्या चळवळीत आपण येण्याची गरज आहे, कारण आपण इतरांचा विचार करता करता स्वतःचा विचार करणं सोडून दिलंय. हा स्वतःचा विचार करणं म्हणजे इतरांसाठी विचार करणं कसं असतं या सगळ्याची अनुभूती तुम्हाला मिळेल. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं अभ्यास दौऱ्याची, सुवर्ण कोकणच्या निमित्तानं डीव्हीडी संदर्भात किंवा कार्यशाळेसंदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल, स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय राजन सुर्वे यांच्यासोबत. पण तत्पूर्वी एक महत्वाची आठवण. या निमित्तानं सुवर्ण कोकणच्या काही कार्यशाळा होते. 1 मेला नाशिक येथे कार्यशाळा होते, 7 आणि 8 ला कोल्हापूर येथे, 14 आणि 15 ला नागपूर येथे कार्यशाळा होते. या कार्यशाळेसंदर्भात तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल, स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. मी पुन्हा एकदा बोलतोय राजनकडे. राजन, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुवर्ण कोकणच्या चळवळीतली अश्वमेधच्या मीटिंग्स, अश्वमेधचे व्हॉट्सअप ग्रुप, अश्वमेधची कनेक्टिव्हिटी ही केवळ गप्पा, केवळ बैठकांचा कोरम भरणं असं नसतं, तर माणसं जोडताना श्रीमंतांनी दुसऱ्याला श्रीमंत करून सोडावे अशी सगळी कन्सेप्ट असते. अश्वमेधच्या अथपासून इथपर्यंत काय सांगशील? अश्वमेध बद्दल सांगायचं झालं तर आता तुम्ही जसं बोललात की फक्त गप्पा किंवा हे विषय नाही करायला पाहिजेत. आपण एका उद्योजकीय विचाराने इथे आलो आहोत
आणि अश्वमेधमध्ये असेच आहेत ज्यांनी असेच जणांनी फॉर्म भरलाय की ज्यांना खरंच काहीतरी करायचंय, म्हणजे शेतीपूरक उद्योगातून श्रीमंत कसं व्हायचंय किंवा हेच ध्येय ठेवून सर्वजण ह्याच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे अश्वमेधमध्ये ग्रुपमध्ये चर्चा होताना अशाच चर्चा होत असतात की एकाला एक म्हणजे मार्केटच देत असं जणू काय, की माझी माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करून तुमची माहिती माझ्यापर्यंत शेअर होऊन मी या उद्योगामध्ये काय करू शकेन किंवा एखादा उद्योग मी ठरवलाय तर त्याच्यामध्ये मी पुढे जाताना मला लागणारी जी मदत असते याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे लोक बऱ्याच ठिकाणावरून आलेले असतात. त्यामुळे त्यांचे अनुभव, या सगळ्या अनुभवातून आपल्याला आपला उद्योग पुढे जाताना म्हणजे एक पाऊल पुढे टाकताना खूप मदत होत असते. हेच सुवर्ण कोकणचं एक वैशिष्ट्य बोलावं लागेल की अश्वमेधमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आलेले लोक असतात. ते काही जण काही प्रमाणात उद्योग करत असतात परंतु त्यांना काही माहिती नसते, परंतु त्यांचे अनुभव असतात हे खूप महत्वाचे असतात. ते अनुभव आम्ही या ग्रुपमधून शेअर करत असतो आणि हे जे अनुभव असतात ते प्रत्येक उद्योगात पुढे जात असताना खूप महत्वपूर्ण आणि खूप महत्वपूर्ण ठरत असतात. नक्कीच. या अनुभवाची जी श्रीमंती आहे त्यात पण घडत राहतो. हाच प्रश्न थोडासा वेगळ्या स्वरूपात असावेल. ओव्हरऑल सुवर्ण कोकणचं काम कसं चालतं आणि नेमकं काय दिलं जातं आणि लोकांना कशा पद्धतीनं समृद्ध केलं जातं? सुवर्ण कोकण ही चळवळ मुळातच शेतीपूरक उद्योगधंद्यांसाठी तयार झालेली आहे. म्हणजे आपला मराठी माणूस अजून बऱ्याचशा उद्योगांमध्ये मागेच आहे आणि शेतीपूरक उद्योग हे काळाची पावलं ओळखून चालणारी ती सगळी वाटचाल आहे. हा, तर या वाटचालीमध्ये असं काही शिकवलं जातं, असं काही दाखवलं जातं की ज्याच्यातून अशी काही प्रेरणा दिली जाते की ज्याच्यातून आपण श्रीमंतच होऊ आणि अशी श्रीमंती नाही की एक त्याच्यातून आपल्याला आत्मिक समाधान सुद्धा लाभेल. तर सुवर्ण कोकणमध्ये जे उद्योग किंवा ज्या कार्यशाळा होत असतात त्या कार्यशाळांमधून असे काही निवडक वक्ते आणले जातात किंवा अशा काही माहिती दिल्या जातात की ज्याच्यातून आपण एक उद्योजक होण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते आणि याच्यातून पुढे जात असताना आपल्याला असं काही अभ्यास दौऱ्यातून किंवा इतर काही गोष्टी असतील, मीटिंग असतील, सभा असतील, त्या सभेमधून अशी माहिती दिली जाते किंवा आपल्याला तिथेच लगेच सोल्युशन दिलं जातं एखाद्या समस्येवर. आणि हे सगळं करत असताना उद्योगामध्ये आपलं पुढचं पाऊल हे भक्कमपणे, मजबूतपणे पडत असतं. उद्योगातलं आपलं पाऊल भक्कमपणे असावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भक्कमपणाला शास्त्रीय, आर्थिक आणि सैद्धांतिक जोड असणं आणि ही जोड असताना त्यातलं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुमच्यातला उद्योजक निर्माण करून देणं. कारण तुम्हाला अश्वमेधचा फॉर्म दिल्यानंतर 1 महिन्यात उद्योजक करून दाखवतातच, पण तुम्हाला इथे होऊन दाखवावं लागतं. स्पर्धा कुणी कोणाशी करायची आणि स्पर्धा स्वतःशी किती करावी याचं एक आत्मभान देत सहकार्याची जाणीव देणारी चळवळ म्हणजे सुवर्ण कोकण. सुवर्ण कोकणची पुढची कार्यशाळा ही नाशिकला होते 1 मेला. या कार्यशाळेसंदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल किंवा प्रवेश नोंदवायचा असेल तर स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी या क्षणी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय राजन सुर्वे यांच्यासोबत. राजन, या सगळ्या चळवळीत आज आपण पाहतोय डीव्हीडी या शब्दाला केवळ एंटरटेन म्हणून असंच त्याची ओळख होती, पण डीव्हीडी, सुवर्ण कोकणची डीव्हीडी म्हणजे जगण्याची श्रीमंती, पैशाची श्रीमंती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग लोकांनी का पाहावी, लोकांचे काय अनुभव आहेत, ओव्हरऑल डीव्हीडी बद्दल काय सांगतील? लोकांचे अनुभव सांगताना असं मी सांगेन की मी बऱ्याचशा कार्यशाळांमध्ये जात असतो, बाहेरही जात असतो, मुंबईमध्येही असतो. मला अशा बऱ्याचशा लोकांचे अनुभव येतात की डीव्हीडीज ह्या खूप काही मदत करत असतात. आता उद्योग एखाद्या आपण कार्यशाळेला आलेलो असतो परंतु तिथे काही जुजबी माहिती मिळालेली असते, त्या माहितीच्या आधारे आपण आपला उद्योग चालू करायला जातो. पण मग अशा काही समस्या येत असतात ज्या समस्या आपल्याला लगेचच त्याच्यावरती तोडगा हवा असतो, मग आपल्याला ते काही मिळत नाही. मग एखाद्या वेळी आपण जर ही डीव्हीडी लावली तर डीव्हीडीतून नेमका तोच तोडगा आपल्याला लगेच 2 मिनिटांमध्ये मिळत असतो. आपण आपल्या उद्योगात एक पाऊल पुढे सरकत असतो. तर ह्या डीव्हीडीज आपल्या उद्योगाला बऱ्याच पुढे घेऊन जाणार असतात, अनेक समस्यांवरती उत्तर देणारे असतात आणि मला वाटतं उद्योग आपल्याला पुढे पुढे पाऊल टाकताना डीव्हीडीज आपल्याला भक्कमपणे मदत करत असतात. त्यामुळे डीव्हीडीज, सुवर्ण कोकणच्या डीव्हीडीज ह्या फक्त मनोरंजनासाठी नसून उद्योगामध्ये जर सफल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर खूपच मदत करत असतात. जशी डीव्हीडी एक चळवळ आहे तशी सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण स्वतःहून करण्याची धडपड असणे हे महत्वाचं आहे. या सगळ्या चळवळीत येताना तुमच्या खिशात पैसा किती आहे, तुमच्या पायाखाली जमीन किती आहे यापेक्षाही तुमच्या डोळ्यातली नजर कुठल्या आभाळापर्यंत जातं, तुमच्या धमन्यांमध्ये काय ताकद आहे हे सगळं सिद्ध करते. आणि आजपर्यंतची अशी जवळ हजारो उदाहरणं आहेत की ज्या माणसांनी ही श्रीमंती स्वतः अनुभवली आहे.
आज अजूनही असंख्य तरुण वर्ग असा आहे की जो नोकरी धंदा हेच जग समजतोय. त्या सगळ्या मित्रांना चळवळीत येण्यासाठी त्यांचं जग आणि हे जग किती वेगळं आहे, काय सांगशील? या जगाबद्दल सांगायचं झालं तर मी आलो आणि मला इथे कळलं, पण असे बरेच जण अनभिज्ञ आहेत याच्याशी की अजून नोकरीमध्ये समाधान म्हणतात. जी काही ठराविक नोकरी असेल 10-12 हजाराच्या पगारामध्ये समाधान शोधायचा प्रयत्न करतात, पण त्यांना जाणीव नाहीये की असं काही आपण करू शकू की बराचसा पैसा कमवू शकू, बरंचसं समाधान मिळवू शकू. किंवा मग बरेचसे जण असे गावाकडून इकडे आलेले असतात आणि काही ठराविक पैशांमध्ये आपलं समाधान शोधत असतात किंवा आपलं जीवन कंटत असतात. पण एक सुवर्ण कोकणमध्ये जर ते आले किंवा मी त्यांना आव्हान करेन सुवर्ण कोकणमध्ये या आणि सुवर्ण कोकणमध्ये असे काही शेतीपूरक उद्योग आहेत जे आपल्या मातीतले आहेत, म्हणजे जवळचेच आहेत. आपण बरंच काही करू शकतो. इथे शिक्षणाची तेवढीशी अट नाहीये किंवा पैशाची अट ही नाहीये आणि जमीन आपल्याकडे एवढी पाहिजे तरच मी करू शकेन असं काही नाही आहे. सगळी जी कारणं आहेत ती आपली मनातली कारणं आहेत. ती कारणं बाजूला करून जर तुम्ही सुवर्ण कोकणमध्ये आलात एक निश्चित ध्येय ठरवून, तर मला वाटतं सक्सेस इथे लपलेलं आहे आणि ते तुम्हाला नक्की सापडेल. कारण मी आणि माझ्यासारखे आज हजारो जण या वर्षभरात सुवर्ण कोकणमधून उद्योजकतेकडे चाललेलो आहोत. आपणही सर्वांनी यावं आणि सर्वांनी इथलं ज्ञान आहे ते ज्ञानाचा आपल्या पुढच्या पावलांसाठी उपयोग करावा असं मी इथून सांगू शकेन. प्रत्येक ज्ञानाचा वापर स्वतःसाठी कसा करता यावर त्यातली श्रीमंतीची गणितं लपलेली असतात. सुवर्ण कोकण आपल्या अभ्यास दौऱ्यातनं, आपल्या डीव्हीडीतनं, आपल्या कार्यशाळेतनं याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं. सतीश परब आणि त्यांची सगळी टीम तुमच्यासाठी झटत असते. केवळ उद्योगधंदा उभा करण्यापासून नाही, तर उद्योगधंदा झालेल्या अपयशाचं धनित्व स्वीकारत त्याला मार्केट देणं ही ज्यांची जबाबदारी आहे ती चळवळ म्हणजे सुवर्ण कोकण. सुवर्ण कोकणची पुढची कार्यशाळा 1 मेला नाशिक येथे होते. तुम्हालाही जर या कार्यशाळेत यायचं असेल तर स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी या क्षणी संपर्क साधा. राजन, या ठिकाणी आलात, खरंच ओघवत्या शैलीत तुम्ही ही सगळी जी चळवळ आहे आणि ही चळवळ आपलीशी काय आणि प्रत्येकाला आपलीशी वाटणारी का आहे, का असावी याबद्दल खूप सुंदर माहिती दिली. आभार आणि धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.